बहुप्रतीक्षित वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल झालेत। लंडनवरून ही वाघनखं आणण्यात आलीत आणि ती आता मुंबईमध्ये दाखल झालेत। मुंबईवरून वाघनखं साताऱ्याकडे आता नेली जाणार। या वाघनखांवरून काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ देखील झाला होता आणि तीच बहुप्रतीक्षित वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल झालेत। लंडनवरून वाघनखं मुंबईमध्ये आलीत आणि काही वेळातच आता ती साताऱ्याकडे नेली जाणार आहे। आणि या सगळ्या संबंधीची आपण ताजी अपडेट्स माहिती आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊयात। कृष्णात, आता ही बहुप्रतीक्षित वाघनखं मुंबईत दाखल झालेत। साताऱ्यामध्ये किती वाजेपर्यंत पोहोचते? कल्याणी, गेल्या वर्षभरापासून या वाघनखांची चर्चा ही राजकीय वर्तुळात होताना दिसून येते। खास करून त्याच्यावरून जास्तीत जास्त वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण ही वाघ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत का, पार्सलखानांचा काढलेला पुतळ्याच्या वेळी ही वापरली गेलेली आहे असे एकूण मतप्रवाह यामध्ये दिसून येत आहेत। परंतु गेल्या वर्षभरापासून महायुती सरकार ही वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात आणण्याच्या प्रयत्नात होती आणि अखेर आज सकाळी 10 वाजता मुंबई एअरपोर्टवर ही वाघनखं दाखल झाली आणि त्यानंतर साताऱ्याच्या दिशेनं ही वाघनखं नेली जात आहेत सध्या। आणि खरंच या वाघनखावरून जे राजकारण घडलेलं आहे त्यामुळं सध्या वाघनखांच्या संदर्भात जास्त लोकांना उत्सुकता असलेली पाहायला मिळते। कृष्णा, तुम्ही म्हणालात तसं वाघनखांवरून बराच गदारोळ झाला होता, अनेक वाद निर्माण झाले होते। आता ही वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली, त्यावेळी सरकारी कोणते प्रतिनिधी तिथे उपस्थित होते का? सध्या कस्टमचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पुरातत्व विभागाच्या वतीनं ही वाघनखं आणण्यात आलेली आहेत। त्यामुळे पुरातत्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। परंतु साताऱ्यामध्ये ज्या ठिकाणी वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत तिथं देखील पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील आणि वाघनखं सर्व जनतेसाठी खुली ठेवण्यात येतील पाहण्यासाठी। परंतु ही वाघनखांच्या संदर्भात कोल्हापूरचे इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी मात्र वेगळा दावा केला होता की आणि संबंधित व्हिक्टोरिया पॅलेस जे म्युझियम आहे त्यांनी देखील दावा केला होता की ही वाघनखं छत्रपती शिवरायांची आहेत असा आम्ही काही दावा करत नाहीये। त्यामुळं या वाघनखांवरून जो संभ्रम आहे तो काहीसा निर्माण झाला होता। कृष्णात, वाघनखं साताऱ्यामध्ये कधीपर्यंत पोहोचतील आणि साताऱ्यात कशा पद्धतीने प्रदर्शनासाठी ठेवली जाणार? थोड्याच वेळात साताऱ्यामध्ये ही वाघनखं ठेवली जाणार आहे। त्यासाठी जे एक वेगळं म्युझियम जे आहे ते रचना करण्यात आलेली आहे। काही डागडुजी करण्यात आलेली, तिथलं नूतनीकरण केलं जाणार आहे आणि ऑलरेडी त्या म्युझियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासकालीन शस्त्रास्त्र जे आहेत त्याचं प्रदर्शन भरवलं जात आहे। त्याच ठिकाणी एक वेगळं दालन या वाघनखांसाठी ठेवलं जाणार आहे। त्या ठिकाणी सर्वच लोकांना प्रवेश देऊन जे ही वाघनखं पाहण्यासाठी सर्वांना खुली केली जाणार आहे। नक्कीच कृष्णा, त्यामुळे आता ही वाघनखं मुंबईत दाखल झालेत, साताऱ्यात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत। यानंतर आता काही वाद होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।